पौष महिना शुभ की अशुभ? पौष महिना शुभ की अशुभ? वर्षातील 12 महिन्यांपैकी एक असलेला पौष महिना, पण त्याविषयी अनेक गैरसमज आहेत. इतके की पौष सुरू झाला म्हणून अनेक शुभकार्ये पुढे ढकलली जातात, तर महत्त्वाची बोलणी टाळली जातात. नवीन व्यवहार होत नाही. इतका महिना वाईट असल्याची समजूत असल्याने याची भयंकर भीती जनसामान्यांमध्ये आहे. तर धर्मशास्त्रानुसार खरंच हा महिना इतका वाईट आहे का? चैत्र माह वर्षारंभातील 10वा महिना तर हेमंत ऋतूतील दुसरा मास म्हणजे पौष महिना. त्याला तैश आणि रहस्य अशी अन्य 2 नावंही आहेत. अधिक मासाला जसं मलमास किंवा धोंडा मास म्हणतात, तसं याला भाकड मास म्हटलं जाऊ लागलं. कारण मकर संक्रांतीशिवाय या महिन्यात अन्य सण नाही असा सार्वत्रिक समज. मात्र निर्णय सिंधू धर्मसिंधू या ग्रंथात या महिन्यात करण्याची काही कृत्ये सांगितली आहेत, ती अशी. 1. पौष पौर्णिमेपासून पौर्णिमांत माघ सुरू होतो, म्हणून या दिवसापासून माघ स्नानाला प्रारंभ करावा. 2. पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हा शाकंभरी देवीचा महोत्सव, शाकंभरी नवरात्र, शारदीय नवरात्रोत्सवासारखा असतो. 3. पौष शुद्ध अष्टमीला जर बुधवार असेल तर शिवप्रीत्यर्थ स्नान, जप, होम, तर्पण व ब्राह्मण भोजन करावे. 4. पौष अमावास्येला अंत्योदय पर्व आलं असता स्नानदानादी धर्मकृत्ये करावी. 5. शिवलिंगावर महिनाभर तुपाचा अभिषेक करावा. या शिवापुढे दीपाराधना करावी. 6. पौषाच्या दोन्ही पक्षातील नवमीला उपवास करून दुर्गेची त्रिकाळ पूजा करावी. दुर्गेची मूर्ती पीठाची करावी. व्रतानिमित्त 8 कुमारिकांना भोजन घालावे. 7. महिनाभर एक वेळ उपवास करून जे शक्य असेल ते दान करावे. 8. रवी धनु राशीत प्रवास करून मकर राशीपर्यंत प्रवेश करेपर्यंतच्या कालखंडाला धनुर्मास म्हणतात. धनुर्मास श्रावणासारखाच पवित्र मानला जातो. या धनुर्मासाचे काही दिवस पौषात येतात. संपूर्ण धनुर्मासात सूर्योदयापूर्वी देवपूजा व ऐहिक उरकून देवास महानैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. महानैवेद्यास मुगाच्या डाळीची खिचडी, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी, वांग्याचे व तिळाचे पदार्थ केले जातात. यावरून धार्मिक कार्यासाठी हा महिना निषिद्ध नाही हे स्पष्ट होते. राहिला प्रश्न विवाह आणि वास्तुविषयक कार्यांचा. पौष महिन्यात रवी धनुत असतात. विवाहाचे मुहूर्त घेऊ नये असे शास्त्र सांगते. मात्र उर्वरित महिना विवाहासाठी वर्ज्य नाही. पौष महिना शुभ कार्यासाठी वर्ज्य आहे ही निव्वळ खुळचट कल्पना असून तिला कसलाही शास्त्राधार नाही. धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते पितृ पंधरवडाही सर्वच शुभकार्यासाठी वर्ज्य नसतो. पौष महिन्याचा बागुलबुवा करू नये. सोप्या आणि सहज भाषेत सांगायचे तर
श्री खंडोबा आणि श्री म्हाळसादेवी यांचा विवाह पौष महिन्यामध्ये शुक्ल त्रयोदशीला मृग नक्षत्र असताना गोरज मुहूर्तावर पाली येथे होत असतो. त्यामुळे जनसामान्यांना या महिन्यामध्ये विवाह करण्यास हरकत नसावी. गृहप्रवेश आणि गृहशांतीसाठी हा महिना अजिबात व्यर्थ नाही. मुख्य घराचं बांधकाम या महिन्यात सुरू करू नये, पण अगोदर सुरू असलेले बांधकाम थांबवू नये. घराऐवजी कुंपण किंवा अन्य कामे करायला हरकत नाही. घराची दुरुस्ती, रंगरंगोटी, फर्निचर वगैरे करायला हरकत नाही. संपूर्ण महिनाभर घर खरेदी, दागिने खरेदी, प्रवास वा अन्य नैमित्तिक कार्य निर्धास्तपणे करावीत. काहींच्या मते पौष हे नाव पुष्य नक्षत्रावरून मिळाले असल्याचे. नक्षत्रस्वामी शनीचा प्रभाव या महिन्यावर असतो आणि शनी ग्रह वैवाहिक सौख्यासाठी मारक असल्याने या महिन्यामध्ये विवाह करू नये. परंतु प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जे चंद्र नक्षत्र असते त्यावरून त्या महिन्याला नाव मिळाले आहे. जसे चित्रावरून चैत्र, विशाखावरून वैशाख इत्यादी आणि पौर्णिमेच्या त्या चंद्र नक्षत्राचा त्या महिन्यावर प्रभाव असतो असे ज्योतिषशास्त्राच्या आधारावर सांगतात. त्यापैकी पौष पौर्णिमेला पुनर्वसू नक्षत्र असते. त्यामुळे हा युक्तिवाद तकलादू आणि न पटण्याजोगा वाटतो. पौष महिन्यात शुभकार्य करत नाही ही रूढी बनली आहे म्हणून ती पाळावी. कारण शास्त्रात रूढी बलियेसी असं वचन आहे. असा युक्तिवाद काही जण करतात. मात्र वरील वचनात हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय असून पेक्षा आणि पासून अशा दोन्ही अर्थानं तो वापरला जातो. म्हणून वरील वचनाचा अर्थ शास्त्रापेक्षा रूढी बलवान असा नसून शास्त्रापासून उत्पन्नच झालेली रूढी बलवान असा काढता येईल. अर्थात जी रूढी शास्त्रापासून उत्पन्न झाली नाही ती न पाळणंच योग्य. धर्मसिंधू ग्रंथानुसार पौष महिन्यात अर्धा मास सूर्य मकर राशीमध्ये असतो. मकर संक्रांती उत्सव साधारण जानेवारी 14 तारखेला येतो. मकर संक्रांतीच्या काळात अयन बदलतो. सूर्याचा मकर राशीत प्रवेश करणारा सूर्याचा रथ घोड्याऐवजी गाढवामध्ये बदलतो. या गाढवाला खरं संबोधले आहे. म्हणून या महिन्याला खरमास देखील म्हणतात. त्यासाठी विवाह निषिद्ध मानले गेले असावे. सूर्याचा मकर राशीत म्हणजेच शनीच्या राशीत प्रवेश होतो आणि शनी पितृकारक आहे व सूर्य पूर्वजांचा कारक देखील. म्हणून पौष मासात श्राद्ध, पिंडदान वगैरे करण्याची देखील प्रथा आहे. पूर्वजांसाठी शांतिकर्म करून त्यांची कृपा प्राप्त व्हावी असा यामागील उद्देश असावा. परंपरागत पितृकर्म मान्यतेनुसार लोक पौष महिन्यात वधूवर पाहण्याचे काम लग्न किंवा लग्नाबद्दल बोलणी करत नाहीत. परंतु त्यासाठी लग्नाला मनाई आहे असा कुठेही काही उल्लेख आढळत नाही आणि या व्यतिरिक्त पौष महिन्यात घडलेले विवाह अयशस्वी झाले आहे असे
कुठेही आढळत नाही. पौषात थंडीमुळे वातावरणात रोगजंतूंचे प्रमाण वाढते, त्यामुळे वातावरण प्रदूषित होते. आजाराचा प्रादुर्भाव होतो. केवळ याच कारणामुळे पौषात महत्त्वाची कामं टाळून घरात आराम करण्यावर भर दिला जात होता. फक्त पौषात धनु राशीत सूर्य असेल तरच विवाह करू नये. एरवी विवाह करायला काहीही हरकत नाही, असं पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. लग्नासाठी पाहिल्या जाणाऱ्या 2 महत्त्वाच्या ग्रहांची म्हणजे गुरु आणि शुक्र ग्रहांची उदय अवस्था असणे महत्त्वाचे आहे. अशाच प्रकारचे नवनवीन आणि वेगळे विषय ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.